नमस्कार मंडळी, आर्यविन टाइम्सच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर। महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्यावरून उसळलेल्या वादावर। वर्षानुवर्ष महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या बोधचिन्हात खांद्यावर नांगर घेतलेला शेतकरी दिसत होता आणि त्यासोबत घोषवाक्य होतं शेतकऱ्यांच्या सेवार्थ। हे बोधचिन्ह 38 वर्षापासून वापरले जात आहे। महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकसंख्या शेतीवर अवलंबून असल्यामुळे या बोधचिन्हाचा भावनिक आणि सांस्कृतिक संबंध होता। आता बोधचिन्ह बदललं आहे। बोधचिन्ह कृषी कल्याणम कर्तव्यम या संकल्पनेवर आधारित आहे आणि नवीन घोषवाक्य शाश्वत शेती समृद्ध शेतकरी। पण इथंच वादाला सुरुवात होते, कारण नवीन बोधचिन्हांमधून नांगर घेतलेला शेतकरी गायब झालाय। शेतकरी आणि कृषी प्रेमी यांचं एकच म्हणणं आहे, बोधचिन्हावरील बळीराजाचं छायाचित्र म्हणजे आमची अस्मिता। ते फक्त चित्र नव्हतं, ते शेतकऱ्यांच्या कष्टाचं, घामाचं आणि शेतीशी जोडलेल्या परंपरेचं प्रतीक होतं। लोकांचा प्रश्न, समृद्ध शेतकरी म्हटलंय, पण खरोखरच शेतकरी समृद्ध झालाय का आणि तो कधी होणार? बोधचिन्हातून शेतकरी हटवून शेतकरी आणि शेतीचं समीकरण बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे का? नव्या घोषणा, नव्या संकल्पना, पण शेतमालाचे भाव, कर्जमाफी, हमी भाव, खर्च कमी होणं यावर उत्तर कुठं आहे? शेतकरी वर्गाची मागणी सरळ आहे, शासनानं नवीन बोधचिन्हावर फेरविचार करावा आणि बळीराजाचं प्रतीक पुन्हा समाविष्ट करावे। नवीन युग, आधुनिक शेती ठीक आहे, पण शेतकऱ्यांची ओळख पुसून नवोन्मेषाचा अर्थ कधीच पूर्ण होत नाही। तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं? शासकीय बोधचिन्हात शेतकऱ्यांचं चित्र असावे का नसावं? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आम्ही असेच महत्त्वाचे बातमी विश्लेषण घेऊन पुन्हा भेटू। धन्यवाद। आर्यविन टाइम्स। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।